तर भाऊ फायनली भेटलीस ना तुमच्या भावाला संजू राठोडच्या कॉन्सर्टची तिकीट. तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या अमरावतीत होणार आता संजू राठोडचं कॉन्सर्ट. त्याची तिकीट घ्यायसाठी आपण निघालो तो परतवाडाहून डायरेक्ट अमरावती जासाठी. आणि आपल्याला तिकीट भेटणार होती तापडियामध्ये. बस मग आपल्या पूर्ण मंडळी सोबत आलो ना बाबा तापडिया मॉलमध्ये. इथं आल्यावर माणसाला समजत नाही की साला कुठं भेटणार आहे तिकीट. मग ऋतुजानं फोन केला तेव्हा आपल्याला माहित पडलं की सेकंड फ्लोअरवर भेटणार आपल्याला तिकीट. मस्त मग गेलो सेकंड फ्लोअरवर आणि तिथून घेतला बाबा तिकीट. आता कसं घरून निघालो होतो तेव्हा फक्त नाश्ता केला होता आणि पोट्टे मनाच्याला म्हणते आता जोरात भूक लागली. बस गेलो मग बर्गर किंग मध्ये बर्गर चोरपासाठी. पण चला आपले पोट्टे तिथे गेल्यावर म्हणते बर्गर नाही खायचं म्हणते पिझ्झा चोरपायच्या म्हणते. मग बर्गर किंगले टाटा बाय म्हटलं डायरेक्ट आलो बा डॉमिनोज मध्ये. तिथे येऊन तर अर्धा घंटा पहिले डिस्कसच केलं काय चोरपायचं काय नाही. साला जेव्हा ऑर्डर केलं ते खाल्ल्यानंतर माहित पडले की कशालाच ऑर्डर केलं. साला चीज डोशाच्या नावावर फक्त प्लेन डोसा होता आणि त्याच्यावर थोडी थोडी चीज होती. काय सांगू एवढा बकवास लागत होता. म्हटलं यापेक्षा जास्त तर आपले लोकल कॅफेवाले चांगले पिझ्झा विकतात. आता पण तिथे एवढे पैसे दिले होते तर डायरेक्ट सोडू नाही शकत म्हणून बाबा ते चोरपवलं. तेवढ्याच ऋतुजा म्हणते चला म्हणते जोशी मार्केट जायचं आहे. साला इकडे आल्यावर तुम्हाला तर माहिती आहे मुलींसाठी जन्नतच आला. एक घंटा लावता शॉपिंग साठी. इथं म्हटलं तुम्ही करा बाबा शॉपिंग आपण तर आपला मूड फ्रेश करून येतो म्हणून बाबा निघालो मस्त आईस्क्रीम खासाठी. आणि चला आईस्क्रीम एवढी महाग होती की माणसाने एवढी महाग आईस्क्रीम जीवनात कधी खाल्ली नाही. बस मग आईस्क्रीम चोरपून आणि शॉपिंग कंप्लीट करून आपण निघालो घरी जासाठी. म्हणून आजसाठी एवढंच भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तेव्हा टाटा आणि बाय.